नमस्कार. आज आपण जाणणार आहोत की सोशल मीडियामधलं सर्वात आवडतं ॲप म्हणजे व्हॉट्सअप ॲप आपण सर्वच जण हँडल करतो आहे आणि व्हॉट्सअप दर काही दिवसांनी त्यात चेंजेस आणतं आहे आणि आपल्याला उपयोगी पडेल अशा भरपूर गोष्टी आणतो आहे. तरीसुद्धा काही लोक व्हॉट्सअप वापरताना काही चुका करतात. सगळ्यात महत्त्वाची चूक म्हणजे आपण कोणाला मॅसेज पाठवताना प्रत्येक ग्रुप म्हणजे सगळ्यांचेच खूप ग्रुप असतात आणि आपण त्या ग्रुपला आपला मॅसेज किंवा आपल्या प्रोडक्टची जाहिरात किंवा आपल्या प्रोडक्टचं एखादं गोष्ट शेअर करताना धाड शेअर करतो. पण एटिकेट मॅनर्समध्ये माहिती का, जेव्हा आपण शेअर करतो त्याच्या आधी त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर काही ना काही चर्चा चालू असते, कोणत्या विषयावर सिरियसनेस चालू असते किंवा एखाद्याला कोणी श्रद्धांजली देत असेल आणि त्या श्रद्धांजलीमध्ये आपला जोक जातो किंवा आपली प्रोडक्टची माहिती जाते किंवा आपला एखादा मॅसेज जातो जो एटिकेट मॅनर्समध्ये चांगला वाटत नाही. तर तशा वेळेस व्हॉट्सअपने नवीन ऑप्शन दिलेला आहे की 24 घंट्याच्या आत तुम्ही तो मॅसेज डिलीट मारू शकता आणि डिलीट करताना डिलीट फॉर एव्हरीवन आपण करू शकतो. त्याच्यामुळे तो सगळ्यांच्या जवळून डिलीट मारल्या जातून आपलं एटिकेट मॅनर्समध्ये आपण चुकलो आहे हे आपल्याला लक्षात आल्यामुळे आपण आपली चूक सुधारली आहे हे देखील आपल्याला करता येतं. त्याच्यानंतर आपण पाहतो आहे की व्हॉट्सअपमध्ये भरपूर मॅसेज येतात आणि भरपूर गोष्टी येतात. त्यावेळेस आपण काय करतो की आपला मोबाईल हँग होत असतो, काही होत असतो. तर त्यावेळेस आपण आपल्या प्रत्येक ग्रुपला क्लिअर चॅटचं ऑप्शन तर खूप वेळ लागतो, पण मीडिया विजिबिलिटी नो म्हणून सेटिंगमध्ये जाऊन आपण मीडिया विजिबिलिटी त्या ग्रुपची आपण नो करू शकतो, जेणेकरून त्या ग्रुपमध्ये येणारे फोटोज, इमेज, मॅसेज, डॉक्युमेंट हे गॅलरीमध्ये जमा होणार नाही, त्यामुळे तुमचा मोबाईल हँग होणार नाही. याचसोबत डिस्पेरिंग मॅसेज म्हणून आत्ताच गेल्या 2-3 महिन्यापासून सुरू झालेला आहे. जर डिस्पेरिंग मॅसेज तुम्ही जर ॲक्टिव्ह ठेवला तर ॲक्टिव्ह ठेवल्यावर 24 घंट्याच्या आत तो मॅसेज तुम्ही पाठवलेला असो की कोणी पाठवलेला असो आपोआपच डिलीट होतात. पण कधी काही महत्त्वाची गोष्ट असते तर ती आपल्याला सेव्ह करून ठेवायची असते. त्यावेळेस मात्र तुम्ही तो मॅसेज किंवा ती गोष्ट म्हणजे त्याला सिलेक्ट करायचं आणि सिलेक्ट केल्यानंतर वरच्या साईडला एक ऑप्शन येतं स्टार. त्या स्टारला जर क्लिक केलं तर तो मॅसेज सेव्ह राहतो. तर या गोष्टी महत्त्वाच्या. आपण सेव्ह करताना काही गोष्टी आपण छानपैकी हँडल करू शकतो आणि जपू देखील शकतो. तर आता आणि कसं आहे, आपल्या जवळची काही मोजकी ग्रुप खूप जवळचे असतात, इम्पॉर्टंट असतात किंवा आपल्या घरचं फॅमिली मेंबरला एखाद्या पटकन आपल्याला शोधताना त्रास होऊ नये म्हणून 3 गोष्टी किंवा 3 मॅसेज किंवा 3 चॅट आपल्याला इम्पॉर्टंट म्हणून वर आपण हे करू शकतो. त्यामुळे त्या व्यक्तीला किंवा त्या ग्रुपला सिलेक्ट करा आणि वर एक पिन येते, त्या पिनला क्लिक करा, जेणेकरून ते 3 मॅसेज 3 ग्रुप किंवा 3 व्यक्तीवर नेहमीसाठी सेफ राहतील आणि शोधायचं काम पडणार नाही. म्यूट नोटिफिकेशन पण करू शकतो, जेणेकरून कोणी मॅसेज पाठवला, काय पाठवला तर ते कंटिन्यू आपला मोबाईल वाजू शकत नाही आणि वाजल्यावर तुम्हाला डिस्टर्बन्स होणार नाही. या छोट्या मोठ्या गोष्टी आपण जर पाळल्या तर आपलं एटिकेट मॅनर